नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. खूप साऱ्या लोकांच्या अशा कमेंट आलेल्या होत्या की सर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्ज किती असणार आहे याविषयी आम्हाला माहिती द्या. बघा, सिडको लॉटरी 2024मध्ये 26,000 घरांच्या लॉटरीमध्ये एक्झॅक्ट स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन, LBT, मेट्रो सेस, ZP सेस असे वेगवेगळे चार्जेस असतात. असं सिडकोच्या कुठेही नोटिफिकेशनमध्ये असं आलेलं नाही आहे की तुम्हाला हे एवढे चार्ज लागणार आहेत. पण जे 2022-23मध्ये जेव्हा आम्हाला घर लागलेलं होतं तेव्हा त्यांनी एक नोटिफिकेशन म्हणजे एक पेज म्हणजे एक PDF एक पेजवरती त्यांनी जे नोड होते जसे की तळोजा, खारघर, द्रोणागिरी, उरण असे वेगवेगळ्या प्रकारचे जे नोड होते. इन्कम क्रायटेरिया होता जो आमच्या वेळेस EWS हा 3 लाखाच्या आत होता, LIG हा 3 ते 6 लाखाच्या आतमध्ये होता. म्हणजे असा क्रायटेरिया आमच्या वेळेस होता. तर आमच्या वेळेस 2022-23मध्ये आय थिंक आता 2024मध्ये जे बामण डोगरे लास्ट टाइम जी लॉटरी निघालेली आहे 26,000 घरांच्या लॉटरीच्या पहिले, त्यांनासुद्धा पण हाच क्रायटेरिया लागत आहे. कारण त्यांनासुद्धा या त्यांचे हे पेज आहे, या पेजवरती त्यांनी किती स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्ज सांगण्यात आलेला होता. आय थिंक तो हाच आहे. जर त्यांनी हाच जर कंटिन्यू केला पुढे, आता इन्कम क्रायटेरिया चेंज झालेला आहे. EWSचा आता 6 लाखाच्या आत म्हणजे ज्यांना घरं लागलेले तो क्रायटेरिया इन्कम क्रायटेरिया, आणि LIG हा 6 लाखाच्या वरती ज्यांचं इन्कम आहे तो आता क्रायटेरिया चेंज झालेला आहे. तर असा हा इन्कम क्रायटेरिया आहे. तर आपण हा व्हिडिओ खूप लांब होणार होता, पण आपण याचे 2 भाग केलेले आहे, पार्ट 1, पार्ट 2. तर आज आपण हा पार्ट 1 बघू, याच्यामध्ये जे काही नोड आहे ते कव्हर करू, आणि पार्ट 2 हा उद्या बघू. म्हणजे याच्यामध्ये काही बाकीचे जे नोड राहिले ते कव्हर करू. कारण की लॉंग व्हिडिओ हा तुम्ही बघत नाही, म्हणून मी हा शॉर्ट व्हिडिओ तयार केलेला आहे. तर चला आपण आता जे नोड आहे त्या नोडमध्ये कोणते सेक्टर आहेत, कोणत्या सेक्टरमध्ये किती स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन फी होती ते आपण आता पाहणार आहोत. तर चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करू. 2022-23मध्ये ज्यांना लॉटरी लागलेली आहे त्या लॉटरी लागलेल्यांना जो स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्ज जे होते तेच आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अजून सिडकोने डिक्लेअर नाही केलेलं आहे की बा जे 26,000 घरांची जी लॉटरी निघालेली आहेत की त्यांना स्टॅम्प पेपर, स्टॅम्प ड्युटी, मेट्रो सेस, रजिस्ट्रेशन चार्ज किती असणार आहे. जेव्हा सिडकोद्वारा ते नोटिफिकेशन येईल, जेव्हा त्यांची PDF येईल, जेव्हा त्यांचं कुठेतरी अशी न्यूज येईल तेव्हा पण आपण व्हिडिओ बनवून तुम्हाला व्यवस्थितरित्या किती स्टॅम्प ड्युटी पेपर लागेल त्याची माहिती दिली जाईल. पण जेव्हा 2022-23 जेव्हा मला घर लागलं होतं त्यावेळेससुद्धा आम्हाला हेच चार्ज होते. तर हे जसे आहे तसेच मी तुम्हाला जे हा जो पेज आहे या पेजवरती स्वतः मी एडिट केलेला आहे आणि स्वतः टाईप केलेला आहे. जो माझ्याकडे झेरॉक्स होती ती एकदम ब्लर होती, त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित निघत नव्हता. पण या व्हिडिओमध्ये मी पूर्ण कव्हर केलेला आहे. तर हे तुम्हाला मी आता सांगतो बघा. EWS क्रायटेरिया आमच्या वेळेस हा 3 लाखाच्या आत होता, आता हा EWS 6 लाखाच्या आत आहे. जेव्हा 2022मध्ये आम्हाला घर लागलं त्यावेळेस EWS क्रायटेरिया हा 3 लाखाच्या आत होता. बघा, त्यावेळेस EWSमध्ये जर कळंबोली, तळोजा, खारघर या नोडमध्ये ज्यांना घर लागलं होतं त्यावेळेस स्टॅम्प ड्युटी 1,000 रुपये होती, LBT 1%, मेट्रो 1%, ZP सेस 0 होता, रजिस्ट्रेशन 1% होतं. म्हणजे तुम्हाला जर उदाहरणार्थ 30 लाख रुपये जर घराची किंमत असली तर 30 लाखाचा 1% म्हणजे 30,000, म्हणजे 3% म्हणजे 90,000, आणि 1,000 रुपये म्हणजे 91,000 रुपये तुम्हाला स्टॅम्प पेपर आणि रजिस्ट्रेशनचा चार्ज होता. आणि तुमचं सब रजिस्टर ऑफिस होतं पनवेल आणि तुम्हाला जिल्हा होता रायगड. बघा, ज्यांना आता द्रोणागिरी नोडमध्ये ज्यांना घरं लागलेली होती त्यांच्यासाठी बघा 1,000 रुपये स्टॅम्प ड्युटी होती, LBT त्यांना 0% होता, मेट्रो सेस पण 0% होता, ZP सेस पण 0% होता, रजिस्ट्रेशन हे 1% होतं. जे द्रोणागिरी नोडमध्ये ज्यांना घरं लागलेले आहेत त्यांचं सब रजिस्ट्रेशन ऑफिस करण्यासाठी त्यांना उरण तालुक्यामध्ये जायचं होतं आणि त्यांचा जिल्हा होता रायगड. असे हे द्रोणागिरी नोडमध्ये ज्यांना घरं लागली होती हे त्यांचं आपण बघितलेलं आहे. त्यावेळेस इन्कम क्रायटेरिया हा 3 लाखाच्या आत होता, आता हा इन्कम क्रायटेरिया EWS 6 लाखाच्या आत आहे. आता त्यानंतर आपण बघू घनसोली नोडमध्ये जेव्हा आमच्या वेळेस घरं लागलेली होती 22-23मध्ये त्यावेळेस पण सुद्धा हेच होतं. स्टॅम्प ड्युटी होती त्यांना 1,000 रुपये फक्त, LBT 1%, मेट्रो सेस 0, ZP सेस 0, रजिस्ट्रेशन 1%.
ज्यांना घनसोलीमध्ये घरं लागलेली होती त्यांच्यासाठी. आणि त्यांचं सब रजिस्ट्रेशन ऑफिस ठाणे आहे, डिस्ट्रिक्ट पण ठाणे आहे. मी मागे एका व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला होता की घनसोली हे नवी मुंबईमध्ये येते, पण तरी पण त्यांचं सब रजिस्टर ऑफिस हे ठाणे आहे. तर हे कन्फर्म करून घ्या की ठाणेच आहे. त्यानंतर बघा 5% ही स्टॅम्प ड्युटी होती ज्यांना उल्वेमध्ये घर लागलेली होती, उल्वे उन्नती म्हणून असं आमच्या पेजमध्ये होतं. जेव्हा हे मी याची झेरॉक्स पण बाजूला लावणार आहे. बघा स्टॅम्प ड्युटी होती त्यांना 5%, LBT 0, मेट्रो सेस 0, ZP सेस 1%, रजिस्ट्रेशन 1%. नोड उल्वे नोडमध्ये ज्यांना घरं लागली होती आणि त्यांचं रजिस्ट्रेशन ऑफिस होतं पनवेल आणि त्यांचा जिल्हा होता रायगड. ही झाले EWS 3 लाखाच्या आतमध्ये. आता जो ग्रुप येणार आहेत म्हणजे ज्यांना LIG म्हणून LIG कॅटेगरीमध्ये ज्यांना घरं लागलेली होती, ते LIG कॅटेगरी हे 3 लाख आणि 6 लाख होती. आता या लॉटरीमध्ये हे EWSचे क्रायटेरिया 6 लाख म्हणजे 6 लाख करण्यात आलेला आहे, पण आमच्या वेळेस हा EWSचा क्रायटेरिया हा 3 लाख होता. बघा खाली मी साईडला पण हे लिहिलेलं आहे की LIG क्रायटेरिया 3 लाख आणि 6 लाखाच्या आतमध्ये. तर याच्यामध्ये जे कळंबोली तळोजामध्ये ज्यांना घरं लागलेली होती LIG टाईपमध्ये, तेव्हा त्यांना जे स्टॅम्प ड्युटी होती ती 1,000 रुपये होती. बघा 1,000 रुपये. त्यानंतर 1%, 1% आणि 1%. 1% म्हणजे तुम्हाला हा झाला रजिस्ट्रेशन चार्ज, एक झाला मेट्रो सेस आणि एक हे झाला LBT. म्हणजे कळंबोली तळोजा पनवेल यांचं हे सब रजिस्ट्रेशन ऑफिस आहे, रायगड जिल्हा आहे. म्हणजे जर घराची किंमत जर 30 लाख असेल तर 30 लाखचे 3% म्हणजे 90,000 आणि 1,000 रुपये स्टॅम्प ड्युटीचे, म्हणजे 91,000 रुपये तुम्हाला हा खर्च येत होता. त्यानंतर द्रोणागिरी नोडमध्ये LIG कॅटेगरीमध्ये ज्यांना घरं लागलेली होती त्यांनासुद्धा स्टॅम्प ड्युटी हे 1,000 रुपये होती. त्यानंतर तुम्हाला जो LBT होता तो 0% होता द्रोणागिरी नोडवाल्यांना, मेट्रो सेस पण 0 होता. त्यानंतर हा ZP सेस आहे तो पण 0 होता आणि रजिस्ट्रेशन 1% होतं. द्रोणागिरीचं जे सब रजिस्ट्रेशन ऑफिस आहे उरण तालुका जिल्हा रायगड, 1% म्हणजे 30 लाख रुपये घराची किंमत जर असेल तर 30,000 रुपये आणि 1,000 रुपये म्हणजे 31,000 रुपये तुम्हाला हा खर्च येत होता. हे झालं द्रोणागिरी नोडचं. त्यानंतर बघा हे घनसोली नोडमध्ये ज्यांना घरं लागलेली होती त्यांच्यासाठी पण सुद्धा हेच प्रोसेस होती. बघा स्टॅम्प ड्युटी 1,000 रुपये होती. त्यानंतर त्यांना LBT 1% होता, मेट्रो सेस त्यांना 0% होता कारण मेट्रो तिथे नाही आहे. त्यानंतर ZP सेस 0% होता. त्यानंतर रजिस्ट्रेशन हे 1% होतं. घनसोली नोड त्यांचं सब रजिस्ट्रेशन ऑफिस ठाणे आहे आणि जिल्हा पण त्यांचा ठाणे येतो. म्हणजे त्यांना जर 30 लाख रुपये घरांची जर किंमत असेल तर 1%, 1% झाले 2%, त्यानंतर 1,000 रुपये. जर 30 लाख रुपये अंदाजे घराची किंमत असेल तर 30 आणि 30 60,000 रुपये आणि एक म्हणजे 1,000 रुपये स्टॅम्प पेपरचे असे त्यांना खर्च येत होता. LIG टाईपमध्ये 3 ते 6 लाख उत्पन्न ज्यांचं होते तेव्हा. त्यानंतर आपण खाली बघू ज्यांना उल्वेमध्ये घरे लागलेली होती त्यांचं जे स्टॅम्प ड्युटी होती ती 5% होती. त्यांना LBT मेट्रो सेस नील होता. त्यानंतर त्यांना ZP सेस 1% होता आणि रजिस्ट्रेशन 1% होता. म्हणजे टोटल तुम्हाला 7% होतं. उल्वे नोडमध्ये ज्यांना लागलेलं होतं म्हणजे 5 आणि 2 7%. 30 लाख रुपये जर अंदाजे घराची किंमत असेल तर तुम्हाला ते 7% घरं द्यायची होती. म्हणजे 7 त्रिक 21 म्हणजे 2,10,000 रुपये तुम्हाला खर्च येत होता. LIG टाईप 3 ते 6 लाख इन्कम क्रायटेरिया होता त्यांचा. असा हा भाग 1 आहे. भाग आपण 2 हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. आणखी काही असे जे नोड आहेत त्या नोडची माहिती आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. व्हिडिओ खूप लांब होत होता त्यामुळे आपण हा व्हिडिओ एक भाग काढला आणि नंतरचा दुसरा भाग करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.